मध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्झिशन्स बघितले होते. सो देर आर 4 टाइप्स ऑफ ट्रान्झिशन्स. पहिला टाइप आहे डीडी किंवा लिगॅन्ड फील्ड स्पेक्ट्रा. त्याच्यानंतर जो सेकंड टाइप आहे तो आहे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. त्याच्यानंतर आपण बघितला होता थर्ड टाइप इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन. आणि फोर्थ जो लास्ट टाइप आहे तो आहे काउंटर आयन स्पेक्ट्रा. देर आर 4 टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. एक होता डीडी, दुसरा होता चार्ज ट्रान्सफर, तिसरा होता इंटरलिगॅन्ड आणि चौथा होता काउंटर आयन. याच्यापैकी आपण डीडी ट्रान्झिशन आणि चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन आणि काउंटर आयन स्पेक्ट्रा. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन अँड काउंटर आयन स्पेक्ट्रा. बघा, डीडी ट्रान्झिशन बद्दल आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. डीडी ट्रान्झिशन जे असतात हे T2G मधून EG मध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट झाल्याच्या नंतर त्याला आपण डीडी ट्रान्झिशन म्हणतो. हे सिमेट्री फॉरबिडन जर का असले किंवा नेहमीच राहतात सिमेट्री फॉरबिडन, दॅट इज व्हॉट लॅपोर्टे फॉरबिडन. रिमेंबर, सिमेट्री फॉरबिडन मीन्स व्हॉट लॅपोर्टे फॉरबिडन असतात, कारण की G रेड टू G रेड लॅपोर्टे फॉरबिडन असतो. आणि त्याच्यानंतर याच्याबद्दल आपण अजून माहिती बघितली होती. नंतर आपण बघितलं चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तर चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा तेव्हाच असणार जेव्हा लॅपोर्टे आणि स्पिन दोन्ही अलाउड असणार. मग याचे आपण 2 टाईप बघितले होते. एक तर आहे मेटल टू लिगॅन्ड आणि दुसरा आहे लिगॅन्ड टू मेटल. आणि नंतर आपण त्याच्याबद्दल इन डिटेल माहिती बघितली होती. आजचा आपला टॉपिक आहे इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन. तर बघा, इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन कशाला आपण म्हणतो? जेव्हा लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्याच्या नंतर इलेक्ट्रॉन हा ट्रान्झिशन दाखवतो फ्रॉम वन लिगॅन्ड टू अनादर लिगॅन्ड. एका लिगॅन्ड पासून जर का दुसऱ्या लिगॅन्ड कडे इलेक्ट्रॉन जात असेल तर त्या ट्रान्झिशनला आपण म्हणतो इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन. जसं की इथे बघा, हा आहे एक लिगॅन्ड आणि हा आहे त्याचा ऑर्बिटल. लिगॅन्ड ऑर्बिटल येलोने आपण त्याला रिप्रेझेंट केलेला आहे. आणि या लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये हा इलेक्ट्रॉन आहे. हा आहे दुसरा लिगॅन्ड आणि हा आहे त्याचा ऑर्बिटल. सो दिस इज वन लिगॅन्ड ऑर्बिटल अँड दिस इज अनादर लिगॅन्ड ऑर्बिटल. व्हॉट इज हॅपनिंग? जर एका लिगॅन्डच्या ऑर्बिटल मधून दुसऱ्या लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जात असेल, ट्रान्झिशन दाखवत असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन. सी हियर, दिस इज द transition of electron from one ligand orbital to another ligand orbital of the same complex, and that is called as what? That is called as interligand transition. Very easy. हे जे काही इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन्स आहेत हे ऑकर होतात इन द पॉलीएटॉमिक लिगॅन्ड. पॉलीएटॉमिक लिगॅन्ड मीन्स असा लिगॅन्ड ज्याच्यामध्ये मेनी ऍटम्स आहेत, जसं की फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. दीज आर द मोनो ऍटॉमिक. आणि यांच्यामध्ये लिगॅन्ड टू लिगॅन्ड ट्रान्झिशन होणार नाही, लिगॅन्ड टू लिगॅन्ड किंवा इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन्स होणार नाही. इन द पॉलीएटॉमिक लिगॅन्ड like the water, pyridine, ethyl alcohol, we know that these are the polyatomic ligand. आणि यांच्यामध्ये इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन्स होतात. बट these interligand transitions which happens in the UV region, these are of less interest. कारण की हे कॉम्प्लेक्स बद्दल किंवा कॉम्प्लेक्सच्या स्ट्रक्चर बद्दल आपल्याला जास्त माहिती देत नाहीत. हे एवढेही महत्वाचे नाही आहेत, म्हणून these are of less importance. यांना जे काही महत्व आहे कमी आहे. and they occurs in the UV region. लास्ट टाइप जो आहे ट्रान्झिशनचा तो आहे काउंटर आयन स्पेक्ट्रा. वी नो दॅट व्हॉट इज काउंटर आयन. बघा, कॉम्प्लेक्स असतो आणि कॉम्प्लेक्स मध्ये एक असतो कोऑर्डिनेशन स्पियर आणि दुसरा असतो आयनायझेशन स्पियर, किंवा जे काही प्रायमरी व्हॅलन्सीज आहेत दॅट आर नथिंग बट द काउंटर आयन, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचे. जसं की इथे बघा, हा आहे MnH3/6. तर हे जे काही हेक्झा अमाइन आणि मेटल आहे हा आहे कॉम्प्लेक्स आयन. आणि याच्या बाहेरचा जो आयन आहे NO3/2. This NO3/2 is nothing but what? This NO3/2 is called as complex ion. हा जो काही NO3/2 आहे याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स आयन, और इट इज ऑल्सो कॉल्ड इट इज कॉल्ड एज काउंटर आयन. तर दिस इज द काउंटर आयन. आणि हा काउंटर आयन लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि याच्यामुळे स्पेक्ट्रम येतो, किंवा याच्यामध्ये जो काही इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यामधला काही जो ग्राफ आहे, काही जो पार्ट आहे तो काउंटर आयन स्पेक्ट्राचा असतो. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ स्पेक्ट्रम जे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. लक्ष द्या, आतापर्यंत आपण 4 टाइपचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन बघितलेले आहे. जो पहिला ट्रान्झिशन होता तो होता डीडी और लिगॅन्ड फील्ड, जो की सर्वात महत्वाचा आहे. डीडी किंवा लिगॅन्ड फील्डचे जे काही ट्रान्झिशन्स आहेत हे सर्वात महत्वाचे आहेत आणि हे वीक असतात. कारण काय आहे तर हे लॅपोर्टे फॉरबिडन असतात आणि डब्ल्यू फॉरबिडन असला तर अजूनच वीक असतो. दुसरा जो टाइप आहे
तो आहे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. मोस्ट इम्पॉर्टंट हा जो आहे हा लॅपोर्टेही अलाउड आणि स्पिनही अलाउड असतो आणि म्हणून हा खूप जास्त ऍब्झॉर्प्शन दाखवतो. तिसरा इंटरलिगॅन्ड ट्रान्झिशन, एका लिगॅन्डच्या ऑर्बिटल मधून दुसऱ्या लिगॅन्डच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन चालले. आणि चौथा आहे काउंटर आयन. जर काउंटर आयन लाईट एनर्जी ऍब्झॉर्प्शन करत असेल तर त्याच्यामुळे जो स्पेक्ट्रम येत असेल त्याला आपण म्हणतो काउंटर आयन स्पेक्ट्रा. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ ट्रान्झिशन. आता आपल्याला खूपच महत्वाचा टॉपिक घ्यायचा आहे बघा, जो की आहे स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड टर्म सिम्बॉल्स फॉर D1 to D10. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक. जर तुम्ही नॅशनल लेवलच्या एंट्रान्सची तयारी करत असाल, IIT जॅम किंवा NCL पुणे और एनी अदर काइंड ऑफ एंट्रान्स एक्झाम, देन दिस इज व्हेरी मच युजफुल. हेच नाही, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये नेट किंवा समोर जर MSc केली तर याचा खूप जास्त यूज आहे किंवा याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. सो लेट अस सी हाऊ टू डिटरमाइन द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर D1 to D10. स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म डिटर्मिनेशन हा आजचा आपला टॉपिक आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला याची रूल्स माहिती असणं. तर 1 by 1 आपण समजून घेऊया बघा. सर्वात पहिले तर आपण बघूया व्हॉट इज कपलिंग ऑर इंटरॅक्शन. कपलिंग किंवा इंटरॅक्शन काय असते बघा. क्वांटम मेकॅनिक्स तुम्हाला माहित असेल. जे काही क्वांटम मेकॅनिक्स आहे, इट कन्सिडर्स द इलेक्ट्रॉन ऍज अ ड्युअल बिहेवियर. ड्युअल बिहेवियर कन्सिडर करते बघा ते इलेक्ट्रॉनला ऍज अ पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह. आणि वेव्ह जे आहेत ह्या इंटरॅक्ट करतात एकमेकांसोबत. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलं बघा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकल चालवत आहात आणि तुम्ही ज्या दिशेने सायकल चालवत आहात त्या दिशेने जोराने हवा आहे, तर तुम्हाला सायकल चालवणं सोपं जाते की अवघड जाते? बोला. येस, नाव यू कॅन अनम्यूट. यू आर ड्रायव्हिंग अ बायसिकल आणि ज्या दिशेने बायसिकल चालवत आहात त्या दिशेने हवा आहे, तर मला सांगा सायकल चालवायला सोपं जाते की? बघा, ज्या दिशेने तुम्ही सायकल चालवून राहिलेले आहात त्या दिशेने जर का हवा असली, मीन्स इन द सेम डायरेक्शन, तुम्ही या डायरेक्शनने चालले आणि या डायरेक्शनने जर का हवा असली तर तुम्हाला इझी जाईल. आणि जर तुमच्या अपोजिट डायरेक्शनने जर का हवा असली, सपोज तुम्ही या डायरेक्शनने चालले आणि या डायरेक्शनने हवा आहे, तर तुम्हाला ती जी काही हवा आहे ती अपोज करते आणि म्हणून सायकल चालवणं अवघड होते बघा. सो व्हॉट इज हॅपनिंग वेन यू आर ड्रायव्हिंग इन द सेम डायरेक्शन ऑफ एअर. जेव्हा तुम्ही बायसिकल चालवत आहात ज्या डायरेक्शनने हवा आहे, तर ती जी हवा आहे आणि तुमची जी काही सायकल आहे, बायसिकल आहे, या दोन्ही एकमेकांना रेनफोर्स करत आहेत, मदत करत आहेत, कारण की ते सेम डायरेक्शनला आहेत. आणि कारण की त्या दोन्ही वेव्ह जर का एकमेकांना रेनफोर्स करत असतील तर तुमच्या बायसिकलचा स्पीड वाढतो. बट जर का त्या दोन वेव्ह किंवा आपण इथे घेतलेले आहे दोन मोशन्स, एक तर आहे एअरची मोशन आणि दुसरी आहे बायसिकलची मोशन, जर ते एकमेकांना अपोज करत असतील तर अपोज केल्यामुळे ती सायकल जी काय आहे ती त्या स्पीडने जाणार नाही किंवा तुम्हाला बायसिकल चालवायला अवघड जाईल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप, किंवा याला आपण म्हणतो इन फेज अँड आउट ऑफ फेज. इन फेज अँड आउट ऑफ फेजचा कन्सेप्ट आहे हा. तर हा आपल्याला इथे बघायचा नाहीये. मला फक्त एवढं सांगायचंय की जे काही दोन वेव्ज आहेत ह्या जर का इन फेज असल्या, एका फेज मध्ये असल्या तर त्यांची ऍडिशन होते, लक्षात ठेवा. आणि जर आउट ऑफ फेज असल्या तर सबट्रॅक्शन होते. कळलं का सांगा? इन फेज जर का वेव्ह असली तर ऍडिशन होणार आणि आउट ऑफ फेज जर का असली तर त्यांचं सबट्रॅक्शन होणार. सांगा, कळलं का? बघा, इन फेज आणि आउट ऑफ फेज याच्यामध्ये जर का इन फेज जर का वेव्ह असेल तर ऍडिशन होणार आणि आउट ऑफ फेज जर का असली तर सबट्रॅक्शन होणार. सो रसेल सोंदर्स और LS कपलिंग स्कीम आपल्याला बघायची आहे. RS किंवा LS कपलिंग स्कीम म्हणतात याला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कपलिंग स्कीम. व्हॉट हॅपन्स इन दिस स्कीम? बघा, जर का D1 सिस्टीम असेल, जसं की फॉर एक्झाम्पल एखादा कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्सच्या D ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स शेलच्या D ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. कारण की त्या ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉनची जी काही वेव्ह आहे त्या वेव्हची दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रॉनच्या वेव्ह सोबत इंटरॅक्शन होत नाही. त्या वेव्हची दुसऱ्या कोणत्याही वेव्हच्या सोबत इंटरॅक्शन होणार नाही आणि जर का इंटरॅक्शन झाली नाही तर कपलिंग होणार नाही. सो फॉर D1 सिस्टीम नो कपलिंग और इंटरॅक्शन. रिमेंबर,
जर D1 सिस्टीम असेल किंवा कॉम्प्लेक्स मध्ये जर का डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर त्या इलेक्ट्रॉनची दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या वेव्ह सोबत कपलिंग होणार नाही. पण जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल, जर का एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर अशा केसमध्ये कपलिंग होणार. बघा व्हॉट हॅपन्स, सपोज दिस इज द कॉम्प्लेक्स आणि या कॉम्प्लेक्स मध्ये सपोज D3 सिस्टीम आहे 1 2 3, तर याही ऑर्बिटलला स्पिन आहे किंवा या इलेक्ट्रॉनला स्पिन आहे, याही इलेक्ट्रॉनला स्पिन आहे आणि याही इलेक्ट्रॉनला स्पिन आहे. तर दॅट मे बी इन द सेम डायरेक्शन ऑर अपोजिट डायरेक्शन. त्यांची ऍडिशन होऊ शकते किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते. दॅट मीन्स व्हॉट इज हॅपनिंग, दे आर गोइंग टू इंटरॅक्ट विथ इच अदर. त्यांची एकमेकांसोबत इंटरॅक्शन होणार आहे. का? कारण की डी मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन नाही तर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे आणि मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम जर का असली तर तिथे इंटरॅक्शन होणार. दोन इंटरॅक्शन पॉसिबल आहे, एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. तशाच पद्धतीने अजून एक मोशन असते बघा इलेक्ट्रॉनची, ऑर्बिटल मोशन, स्पिन मोशन आणि ऑर्बिटल मोशन. तर यांचा एस स्मॉल एस स्पिन आणि एल ऑर्बिटल मोशन ह्या इंटरॅक्ट करतात. यांची इंटरॅक्शन होते बघा, एक तर ऍडिशन होणार किंवा सबट्रॅक्शन. रिमेंबर, यांची इंटरॅक्शन होणार. D1 सिस्टीम साठी इंटरॅक्शन होत नाही. का होत नाही? कारण की डी मध्ये दुसरा इलेक्ट्रॉनच नाहीये म्हणून यांची इंटरॅक्शन होत नाही. पण जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल, D2 असेल, D5 असेल, D9 असेल, D10 असेल, फॉर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम इंटरॅक्शन मस्ट बी कन्सिडर्ड. जी काही कपलिंग आहे ती आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. कारण काय, तर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे, एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत इंटरॅक्ट करतो. का इंटरॅक्ट करतो? बिकॉज दे आर इन द फॉर्म ऑफ वेव्ह ऑर दे हॅव वेव्ह नेचर, आणि म्हणून त्यांचा स्पिन आणि अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम यांची इंटरॅक्शन होते. तरी ते 3 इंटरॅक्शन पॉसिबल आहेत बघा. कोणकोणते इंटरॅक्शन पॉसिबल आहेत फॉर द मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम? एक तर स्पिन स्पिन इंटरॅक्शन होऊ शकते. म्हणजे काय, तर एका इलेक्ट्रॉनचा स्पिन हा दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या स्पिनच्या सोबत कपल होणार. दुसरी इंटरॅक्शन पॉसिबल आहे स्पिन ऑर्बिट. स्पिन जी मोशन आहे ती दुसऱ्याच्या ऑर्बिट मोशन सोबत किंवा ऑर्बिटच्या मोशनमुळे जे काही अँग्युलर मोमेंटम तयार झालेला आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होणार. आणि तिसरे आहे ऑर्बिट ऑर्बिट कपलिंग. 3 प्रकारच्या इंटरॅक्शन पॉसिबल आहेत, लक्षात ठेवा. स्पिन स्पिन, ऑर्बिट ऑर्बिट अँड स्पिन ऑर्बिट कपलिंग. हे आपल्यासाठी बघा सर्वात महत्वाचं आहे. हाऊ टू डिटरमाइन द टर्म सिम्बॉल. दिस इज द बेसिक थिंग की जर मोनो इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल किंवा युनि इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर त्याची इंटरॅक्शन होत नाही. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर डी मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांची इंटरॅक्शन होते. एक तर त्यांचा स्पिन इंटरॅक्ट होऊ शकतो किंवा ऑर्बिटल मोशनमुळे जे काही अँग्युलर मोमेंटम जनरेट होते ते इंटरॅक्ट होऊ शकते किंवा स्पिन आणि ऑर्बिट इंटरॅक्शन होऊ शकते. देन ऍटॉमिक नंबर जर का 30 पेक्षा लहान असेल, दॅट इज 3D सिस्टीम किंवा 3D सिरीज, दॅट इज फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक. तर जर लो ऍटॉमिक नंबर असेल तर अशांसाठी स्पिन स्पिन ही जी कपलिंग आहे ही जास्त असते दॅन द ऑर्बिट ऑर्बिट, आणि सर्वात कमी असते स्पिन ऑर्बिट कपलिंग. स्पिन स्पिन कपलिंग सर्वात जास्त असते. पण जर ऍटॉमिक नंबर जास्त असला तर अशा वेळेस स्पिन ऑर्बिट कपलिंग जी सर्वात आधी कमी राहते, जर का लो ऍटॉमिक नंबर असेल तर ही कपलिंग सर्वात जास्त असते. देन एनर्जी स्टेट डिपेंड्स ऑन एल अँड एस. मीन्स व्हॉट, तर जे काही मॉलिक्युल आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे त्याची जी काही एनर्जी स्टेट आहे ही डिपेंड करते एल आणि एस वरती. एल कपल होतो बघा आणि एस कपल होतो. व्हॉट इज एल अँड एस? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम अँड स्पिन अँग्युलर मोमेंटम किंवा स्पिन मोशन जी आहे ऍज इलेक्ट्रॉन हॅव्हिंग द वेव्ह नेचर यांची इंटरॅक्शन होणार, ते कपल होणार आणि त्याच्यामुळे त्याच्या कॉम्प्लेक्सचा जी काही एनर्जी स्टेट आहे त्याच्यावरती पण त्याचा फरक पडणार. तर ह्या एनर्जी स्टेट आपल्याला काढायचे आहेत. बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं. आपण बघणार आहे रसेल संदर और एल एस कपलिंग स्कीम. जर युनि इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये कोणतीही कपलिंग किंवा इंटरॅक्शन होत नाही. पण जर मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम असतील तर बिंग इलेक्ट्रॉन or having electron wave nature, therefore it would show interaction. One electron would interact with another electron. So there are 3 types of interaction possible: spin spin, spin orbit and orbit orbit. जर 30 पेक्षा कमी atomic number असेल, spin spin greater than, orbit orbit greater than spin orbit. पण तेच जर का 30 पेक्षा जास्त atomic number असला तर स्पिन ऑर्बिट कपलिंग जी काय आहे ही वाढते आणि जी काही एनर्जी स्टेट आहे ही एल आणि एस वरती डिपेंड राहते. बघा आज आपण जो टॉपिक शिकणार आहे डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड टर्म सिम्बॉल. सो व्हाय दिस डिटर्मिनेशन ऑफ ग्राउंड टर्म सिम्बॉल इज युजफुल, व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो काही ग्राउंड टर्म सिम्बॉल आहे याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा डिटरमाइन करू शकता, प्रेडिक्ट करू शकता किंवा त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की किती इलेक्ट्रॉन आहेत. ग्राउंड टर्म सिम्बॉल वरून तुम्ही इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रा किंवा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आयडेंटिफाय करू शकता.
सो इट इज व्हेरी इझी. काही रूल्स आहेत बघा. 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कॅपिटल एल, कॅपिटल एस अँड कॅपिटल जे. हे 3 आपल्याला एकानंतर एक डिटरमाइन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळेल टर्म सिम्बॉल. आणि या टर्म सिम्बॉल वरून आपण काढू शकतो किंवा प्रेडिक्ट करू शकतो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आणि त्याच्यामध्ये होणारे ट्रान्झिशन. बघा, लाईट एनर्जी कॉम्प्लेक्स वरती पडते. कॉम्प्लेक्स मधले इलेक्ट्रॉन एक्साइट होतात. वेगवेगळ्या टाइपचे ट्रान्झिशन्स आहेत. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा येतो. पण तो जो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आहे त्याच्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहे की D1, D2, D9, D10 यांच्यासाठी स्पेसिफिक स्पेक्ट्रम कसा येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे हाऊ टू डिटरमाइन द टर्म सिम्बॉल. व्हेरी इझी. 3 स्टेप आहेत. 3 गोष्टी तुम्हाला डिटरमाइन करायच्या आहेत. कॅपिटल एल, कॅपिटल एस अँड कॅपिटल जे. व्हेरी इझी. लेट अस सी हाऊ. सर्वात पहिले तर आपल्याला काढायचं आहे कॅपिटल एल. दॅट इज व्हॉट? टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. रिमेंबर, त्याला आपण काय म्हणतो? टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. याच्यामध्ये काय होते? तर ऑल एल कपल्स. सपोज दिस इज द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या 2 मोशन्स आहेत. एक तर तो स्वतःभोवती फिरतो, दॅट इज कॉल्ड एज द स्पिन. आणि दुसरा तो ऑर्बिटल मध्ये फिरतो, दॅट इज कॉल्ड एज द ऑर्बिटल मोशन. तर या दोन्ही मोशनमुळे अँग्युलर मोमेंटम असते बघा. स्पिन मोशनमुळे स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल मोशनमुळे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. सर्व इलेक्ट्रॉनचे एल जे आहेत ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम हे कपल होतात आणि याच्यामुळे आपल्याला मिळतो कॅपिटल एल. दॅट इज व्हॉट? टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण एक्झाम्पल घेणार तेव्हा एकदम क्लिअरली तुम्हाला समजेल. तोपर्यंत तुम्ही फक्त रूल्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण जेव्हा एक्झाम्पल घेणार तेव्हा तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल की हाऊ टू डिटरमाइन द टर्म सिम्बॉल. सो लेट अस सी. सर्वात पहिले एल काढायचा आहे. कसा एल काढायचा आहे? कॅपिटल एल बाय समिंग और बाय द समेशन ऑफ स्मॉल एल. सर्व जे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे ते कपल करायची. तुम्हाला मिळेल टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. जर त्याची सम ही 0 आली तर टर्म लेटर घ्यायचं आहे तुम्हाला यस. जर 1 आली तर घ्यायचं आहे कॅपिटल पी. 2 आली तर घ्यायचं आहे कॅपिटल डी. 3 आली तर कॅपिटल एफ आणि 4 आली तर कॅपिटल जी. अशा पद्धतीने कंटिन्यू. कॅपिटल एल ची सम करायची तुम्हाला. बघा, हे टर्म लेटर आहे. तो जो काही आहे एसपीडीएफ ते जे काय आहे ते ऑर्बिटल्स आहेत. हा टर्म लेटर आहे, हा कॅपिटल असतो आणि ऑर्बिटल्स हे स्मॉल मध्ये दाखवतो आपण. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल हे स्मॉल लेटर मध्ये दाखवतो. टर्म लेटर जे आहे ते आपण कॅपिटल लेटर मध्ये दाखवतो. जर का तुम्ही सर्व स्मॉल एल ची बेरीज केली, सपोज ती आली 0, तर टर्म लेटर येणार एस. 1 साठी येणार पी, 2 साठी येणार कॅपिटल डी, 3 साठी येणार कॅपिटल एफ आणि 4 साठी येणार कॅपिटल जी. दुसरा रूल आहे की जे काही ऑल एस आहेत, जेवढे स्पिन क्वांटम नंबर आहेत ते कपल होणार आणि ते स्पिन क्वांटम नंबर कपल होऊन त्याची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला स्मॉल एस एवढी आणि 2s+1 हे येणार टोटल स्पिन क्वांटम नंबर. आपण एक एकदम इझी एक्झाम्पल घेऊया बघा. तुम्हाला इथे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, लेट अस सी वन एक्झाम्पल. सो हियर इज एन एक्झाम्पल. हा आहे डी ऑर्बिटल आणि या डी ऑर्बिटल मध्ये सपोज 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर यांचे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असतात बघा. हे लक्षात ठेवा. मधातला ऑर्बिटल असतो 0, डावीकडचा ऑर्बिटल +1, अजून डावीकडचा ऑर्बिटल +2, उजवीकडचा ऑर्बिटल -1 आणि अजून उजवीकडचा ऑर्बिटल -2. हे काय? ते स्मॉल एल आहे. तर सर्वात पहिले स्मॉल एल ची बेरीज करा, ती येणार कॅपिटल एल. स्मॉल एल ची बेरीज करा बघा. एक इलेक्ट्रॉन आहे +1 मध्ये, एक इलेक्ट्रॉन आहे +2 मध्ये. +1 आणि +2 किती आलं? +3 आणि +3 आलं तर कॅपिटल एल ची व्हॅल्यू जर +3 असेल तर काय व्हॅल्यू असणार सांगा? टर्म लेटर काय असणार? टर्म लेटर असणार एफ. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे कॅपिटल एस. कॅपिटल एस, यस, व्हेरी गुड. कॅपिटल एस असणार 2 स्मॉल एस +1. स्मॉल एस कसा काढायचा आहे? तर जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्या सर्वांची स्पिनची बेरीज करायची. S1 + S2 + S3 अप टू Sn. तर बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहे याचा आहे +½ आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा आहे +½ कारण की ते हाफ हेड आहेत. +½ +½ हाफ +½ दॅट इज इक्वल टू 1. हाफ +½ इज इक्वल टू 1. हाफ +½ इज इक्वल टू 1. तर यस, स्मॉल एस आलेला आहे 1. स्मॉल एस ची व्हॅल्यू इथे पुट करा. 2 × 1 + 1. तर इथे कॅपिटल एस आलेला आहे 3. कॅपिटल एस किती आलेला आहे सांगा? 3 आलेला आहे किंवा हाच कॅपिटल एस आहे. 2s+1 इज नथिंग बट द स्पिन मल्टिप्लिसिटी. याला स्पिन मल्टिप्लिसिटी म्हणतात.
सो दीज आर द टू रूल्स. सगळ्यात पहिले आपल्याला कॅपिटल एल काढायचं आहे आणि नंतर आपल्याला कॅपिटल एस काढायचं आहे. मी आता एक एक्झाम्पल देणार आहे. पार्टिसिपंट पैकी सांगायचं आहे मला की याचं टर्म लेटर काय येणार आणि स्पिन मल्टिप्लिसिटी काय येणार. बघूया कोणाला याचा आन्सर येते. बी रेडी. ही सिस्टीम आहे D3 सिस्टीम. याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे काय आहे टर्म लेटर आणि काय आहे स्पिन मल्टिप्लिसिटी. बघूया कोणाला याचं उत्तर येते. टर्म लेटर सांगा आणि स्पिन मल्टिप्लिसिटी सांगा. यू कॅन अनम्यूट अँड टेल मी. बोला कोणी एक जण. आवाज येत आहे का सांगा सर्वांना. देवेंद्र चव्हाण आवाज येत आहे का. आवाज येत आहे. टर्म लेटर काढायचा बघा कॅपिटल एल आणि 2s+1 काढायचं आहे. व्हेरी इझी. पहिले तर कॅपिटल एल ची व्हॅल्यू सांगा मला. सर्व एल ची बेरीज करायची आहे तुम्हाला. एक इलेक्ट्रॉन असला तर त्याला मल्टिप्लाय बाय 1 करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल बघा आता इथे या 0 वाल्या ऑर्बिटल मध्ये 1 आहे तर 1 मल्टिप्लाइड बाय 0. इथे +1 वाल्यामध्ये 1 आहे तर 1 मल्टिप्लाइड बाय +1. +2 मध्ये 1 आहे तर +1 मल्टिप्लाइड बाय +2. तर यांची सम करायची आहे. 2 + 1 किती आली सांगा. 3. एल इज इक्वल टू 3 आला. आता 3 साठी टर्म बघा. टर्म लेटर कोणता येणार 3 साठी. 0 साठी एस एफ. व्हेरी गुड. 3 साठी येणार एफ. अशाच पद्धतीने आपल्याला पहिले काढायचं आहे स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट म्हणजे काय तर सर्व स्पिनची बेरीज +½ +½ +½ बघू याचा आन्सर किती येते. +½ +½ +½ या तिघांची सम दॅट इज व्हॉट +3/2. बरोबर आहे. +3/2 आणि त्याची व्हॅल्यू इथे पुट करा एस मध्ये. 2 × 3/2 + 1. खूप इझी आहे. 2 2 कॅन्सल. 3 + 1 4. 2s+1 किती आलेला आहे 4 आलेला आहे. ओके. तर हे दोन रूल आहेत. सर्वात पहिले आपल्याला डिटरमाइन करायचं आहे कॅपिटल एल आणि नंतर डिटरमाइन करायचं आहे कॅपिटल एस. कॅपिटल एल टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर सर्व एल कपल करायचे. कॅपिटल एस टोटल स्पिन क्वांटम नंबर सर्व एस कपल करायचे आहेत. कळलं का. खूपच इझी आहे. सर्व एल ची बेरीज करायची आणि सर्व एस ची बेरीज करायची आणि नंतर त्याला 2s+1 मध्ये ऍड करायचं. जसं तुम्ही त्याला 2s+1 मध्ये ऍड केलं त्याला आपण म्हणणार मल्टिप्लिसिटी ऑफ एल. त्याला आपण म्हणणार मल्टिप्लिसिटी ऑफ एल. त्यानंतर तिसरा आहे जे. जे इज कॉल्ड ॲज द टोटल इनर क्वांटम नंबर. हा जो कॅपिटल जे आहे याला आपण म्हणणार टोटल इनर क्वांटम नंबर. आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया बघा. तुम्हाला समजणं सर्वात महत्वाचं आहे. इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं. 1 2 3 4. कोणी काही बोललं का. काय अडचण आहे का बोला. हा व्हिडिओ ब्लर होत आहे तर बघा थोडासा नेटवर्क इश्यू असेल. याचा ज्यांना प्रॉब्लेम गेला त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ लेक्चर अपलोड करणार आहे. याची जी काही रेकॉर्डिंग आहे ती तर बघा. आपण ज्यांना व्हिडिओ ब्लर येत आहे ते वेट करा त्याला क्लिअर होण्याचा. अदरवाइज यू कॅन वॉच द YouTube व्हिडिओ. ओके. तर बघा आता इथे आपल्याला काढायचं आहे एल आणि 2s+1. आता मला कोण याचं उत्तर सांगणार. एल आणि 2s+1 चं उत्तर सांगा मला. एल आणि 2s+1. कॅपिटल एल किती येणार सर्व एल ची बेरीज करा. यस चव्हाण. ओके व्हेरी गुड. यस 2s+1 ची व्हॅल्यू. यस ओके. लेट अस सी यांनी सांगितलेलं बरोबर आहे का. तर बघा यांचं म्हणणं आहे एल ची व्हॅल्यू 2 येते. तर बघूया आपण. हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन आहे त्यांची बेरीज करा. +2 +1 +3 +3 +0 +3 +3 -1 +2. तर यांनी सांगितलेलं एकदम बरोबर आहे.
एल जी आहे त्याची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि टर्म लेटर आलेला आहे कॅपिटल डी. आता बघूया 2s + 1 सर्व स्पिनची बेरीज करा. प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ दॅट इज प्लस हाफ मल्टिप्लाइड बाय 4 किती येते तर प्लस हाफ 1 प्लस हाफ 2 आणि याचा आन्सर येत आहे 2 आणि 2 जर का इथे आपण पुट केला 2 जर का आपण इथे पुट केला तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 4 + 1 5. सो एकदम करेक्ट सांगितलेलं आहे यांनी. 2s + 1 ची व्हॅल्यू 5 येते आणि टर्म लेटर आलेला आहे कॅपिटल डी. आता तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे टोटल इनर क्वांटम नंबरची. टोटल इनर क्वांटम नंबर हा असतो फ्रॉम एल प्लस स्मॉल एस टू एल प्लस स्मॉल एस टू एल मायनस एस. जसे की आताच एक्झाम्पल D4 चं एक्झाम्पल कॅपिटल एल ची व्हॅल्यू आहे +2 प्लस स्मॉल एस ची व्हॅल्यू आहे स्मॉल एस ची व्हॅल्यू काढली होती आपण प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ दॅट इज 2 2 + 2 4 2 येणार एल मायनस एस. एल ची व्हॅल्यू आली होती 2 आणि स्मॉल एस ची सर्वांची जी काही सम केलेली आहे त्याची व्हॅल्यू आली होती 2 2 - 2 0. तर बघा जे च्या व्हॅल्यू येतात फ्रॉम एल प्लस एस टू एल मायनस एस दॅट इज 4 to 0 4 to 0 कोणत्या व्हॅल्यू येतात 4 3 2 1 आणि 0. सो दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ जे. दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ जे. कळलं का सांगा सर्वांना. ओके. So from L plus S to L minus S, these are the possible values of J. त्याच्यानंतर नंबर ऑफ J व्हॅल्यू. नंबर ऑफ J व्हॅल्यू जर का L हा S पेक्षा जास्त किंवा इक्वल असला L हा S पेक्षा जास्त किंवा इक्वल असला तर 2s + 1 एवढ्या J व्हॅल्यू येतात. L हा S पेक्षा जर का लहान असला कॅपिटल S पेक्षा जर का L हा लहान असला तर 2l + 1 एवढ्या व्हॅल्यू येतात बघा. कॅपिटल S पेक्षा जर का L हा लहान असला कॅपिटल S मीन्स व्हॉट 2s + 1 रिमेंबर कॅपिटल S मीन्स 2s + 1. आणि जर L हा = 0 असला तर जेवढा L असेल तेवढाच S असेल म्हणजे तेवढ्याच व्हॅल्यू येतील तेवढ्याच J च्या व्हॅल्यू येतील जेवढा = L असेल दॅट इज एकच J ची व्हॅल्यू येईल बघा. कारण काय तर L 0 आहे तर S ही 0च येणार आणि अशा वेळेस J ची व्हॅल्यू 1 येणार. लक्षात ठेवा हे नंबर ऑफ J व्हॅल्यू आहे. हे आपल्यासाठी तेवढं महत्वाचं नाहीये बट रिमेंबर दिस रूल. जेव्हा L हा S पेक्षा मोठा किंवा इक्वल असेल तेव्हा 2s + 1 एवढ्या व्हॅल्यू येतात. जसं की आता आपण काढलं होतं बघा D4 साठी व्हॅल्यू आल्या होत्या. सी हा आहे D4 1 2 3 4 याच्यासाठी L आला होता 2 त्यानंतर S आला होता 2. तर आपण बघितलं जे व्हॅल्यू किती येते फ्रॉम L + S टू L मायनस S. तर L + S होता 4 आणि L मायनस S होता 0. तर 4 to 0 किती व्हॅल्यू आल्या 4 3 2 1 आणि 0 5 व्हॅल्यू आल्या. आता 5 व्हॅल्यू आल्या. आता बघा L = S आहे तर हा वाला रूल लागेल L इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू S. तर अशा वेळेस किती व्हॅल्यू येतात 2s + 1 2 स्मॉल s + 1. तर बघा 2 स्मॉल s + 1 दॅट इज व्हॉट 2 × स्मॉल s ची व्हॅल्यू आहे 2 + 1 2 × 2 4 4 + 1 5 5 व्हॅल्यू येतात बघा आलेले आहे. याला आपण एक्झाम्पल घेताना अजून क्लिअर करूया. सध्या फक्त तुम्ही रूल लक्षात ठेवा बघा. पहिला रूल कॅपिटल L सर्व L ची बेरीज कॅपिटल S सर्व S ची बेरीज आणि त्याला 2s + 1 मध्ये टाकायचं तो येईल कॅपिटल S. आणि जे काय टोटल इनर क्वांटम नंबर फ्रॉम L + S टू L मायनस S त्याच्या किती व्हॅल्यू येतात हे तुम्ही लक्षात ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी चालते. बट जर लक्षात ठेवायचं असेल तर L जेव्हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू S असेल तेव्हा 2s + 1 एवढ्या नंबर ऑफ व्हॅल्यू येतात. जेव्हा L हा S पेक्षा लहान असतो तेव्हा 2l + 1 एवढ्या व्हॅल्यू येतात आणि जेव्हा L हा 0 असतो तेव्हा L बरोबर S असतो आणि अशा वेळेस एकच J ची व्हॅल्यू येते. त्यानंतर टर्म सिम्बॉल कसा लिहितात फायनल स्टेप आहे बघा ही व्हेरी इझी. मधामध्ये तुम्हाला लिहायचं आहे टर्म लेटर. टर्म लेटर कोणतं तर हे जे काय SPDFGH आहे ते वाला टर्म लेटर लिहायचं आहे. SPDFG वाला हे कॅपिटल वाला. हे कसं येणार तर सर्व L ची बेरीज करा आणि त्याच्यावरून तुम्हाला मिळणार टर्म लेटर. हे लिहायचं आहे तुम्हाला सेंटरला. त्याच्यानंतर त्याच्या लेफ्ट टॉपला लिहायचं आहे स्पिन मल्टिप्लिसिटी 2s + 1 कॅपिटल S 2s + 1 स्पिन मल्टिप्लिसिटी लिहायची आहे
आणि बॉटमला लिहायचे आहेत व्हॅल्यूज ऑफ जे. जेच्या जेवढ्या व्हॅल्यू येतील, 5 आल्या तर वेगवेगळ्या 5 टर्म सिम्बॉल येतील, टर्म लेटर येतील. तर आता आपण याचं एक्झाम्पल घेऊया. आणि सर्वात महत्वाचं आहे ग्राउंड टर्म सिम्बॉल नावाचा एक कन्सेप्ट आहे. ग्राउंड टर्म सिम्बॉल कोणाला म्हणायचं बघा, तर व्हेरी इझी. जर लेस दॅन हाफ फील्ड सबशेल असेल तर एल मायनस एस ची जी व्हॅल्यू आहे तो ग्राउंड टर्म सिम्बॉल असेल. आणि जर मोर दॅन हाफ फील्ड असेल तर एल प्लस एस ची जी व्हॅल्यू आहे तो ग्राउंड टर्म सिम्बॉल असेल. ओके, तर हे रूल आपण समराईज करूया. आपण काय काय बघितलं. सर्वात पहिला रूल, कॅपिटल एल बरोबर सर्व एल ची बेरीज, कॅपिटल एस बरोबर सर्व एस ची बेरीज आणि त्याला 2s+1 मध्ये टाकायचं. त्याला आपण म्हणणार स्पिन मल्टिप्लिसिटी. कॅपिटल जे हे इक्वल टू असते फ्रॉम एल प्लस एस टू एल मायनस एस. आणि त्याच्या नंबर ऑफ जे व्हॅल्यूज साठी फॉर्म्युला आहे तो डिपेंड करतो की एल आणि एस यांच्यापैकी कोण मोठा आहे, कोण लहान आहे किंवा इक्वल आहे. आणि टर्म सिम्बॉल मधामध्ये लिहायचंय तुम्हाला टर्म लेटर, डावीकडे उजव्या बाजूला लिहायचं स्पिन मल्टिप्लिसिटी आणि बॉटमला लिहायची आहे जे व्हॅल्यू. ग्राउंड टर्म सिम्बॉल जर लेस दॅन हाफ फील्ड असेल तर एल मायनस एस वाला जे घ्यायचा आणि जर मोर दॅन हाफ फील्ड असेल तर एल प्लस एस वाला जे व्हॅल्यू घ्यायची आहे. सो लेट अस टेक द एक्झाम्पल. एक्झाम्पल वरून तुम्हाला आताचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात बघा. पण सर्वात महत्वाची गोष्ट रूल तुमचे पाठ असले पाहिजे. ओके, आता सर्वजण तयार राहा. उत्तर देण्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहे. पहिली सिस्टीम घेऊया आपण D1. ओके, D1 सिस्टीम घेऊया. तर पहिले तर मी D1 ला ड्रॉ करतो. ओके, सो दिस इज द D1 सिस्टीम. उत्तर द्यायचे बघा तुम्हाला. आता D1 म्हणजे डी मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. इथे असणार 0 +1 +2 -1 -2. कॅपिटल एल बरोबर सर्व एल ची बेरीज. मला सांगा सर्व एल ची बेरीज इथे किती येईल. सर्व एल ची बेरीज किती येणार सांगा. व्हेरी गुड. सर्व एल ची बेरीज 2 आली. आता बघा ज्यांना कळलं नाही लक्षात ठेवा, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. सर्व एल ची बेरीज 2 कशी आली, तर एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तोही आहे या +2 एल व्हॅल्यू असणार याच्यामध्ये. म्हणून याची सर्वांची जी काही एल ची बेरीज येणार ती येणार 2. तर कॅपिटल एल बरोबर आलेला आहे 2. आता काढूया हा झाला पहिला रूल. त्यानंतर दुसरा रूल, सर्व एस कपल होतात आणि स्मॉल एस ची बेरीज येते. इथे एकच इलेक्ट्रॉन आहे तर स्मॉल एस, तर याची जी काही स्पिन मल्टिप्लिसिटी किंवा याचा जो काही स्पिन असणार तो असणार आहे +1/2. सर्वांची बेरीजही येणार +1/2. आता आपण काढणार आहे कॅपिटल एस. कॅपिटल एस बरोबर 2s+1. तर याला पुट करा. 2 × 1/2 + 1 सांगायचा आन्सर किती येते. 2 येते. 2 2 कॅन्सल, 1 + 1 2 याचा आन्सर येणार. तिसरं आहे जे व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सांगा मला जे व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असतात. एल प्लस एस टू एल मायनस एस. व्हेरी गुड चव्हाण. फ्रॉम एल प्लस एस असा मॉड असतो, म्हणजे जर का निगेटिव्ह जरी आली तरी ती पॉझिटिव्ह घ्यायची आपल्याला. एल प्लस एस टू एल मायनस एस. हा जो एस आहे हा एस छोटावाला एस असतो. दॅट इज तुम्हाला बेरीज घ्यायची आहे ही वाली. ओके, रिमेंबर हा छोटावाला एस असतो. एल प्लस एस घ्या. एल आहे 2 आणि एस आहे +1/2. यांची बेरीज करा. 2 + 1/2 + 3/2 2 एल मायनस एस. तर एल आहे 2 आणि एस आहे 1/2. तर 2 - 1/2 सॉरी 2 + 1/2 5/2 होते आणि 2 - 1/2 3/2. ही वजाबाकी तर करताच येत असेल बघा तुम्हाला बीएससी फायनलला. बघा खूप इझी आहे, काही अवघड नाही. येत नसेल तर लक्ष द्या. 2 + 1/2 क्रॉस मल्टिप्लाय 2 × 2 4 4 + 1 5 5/2. ओके, आणि 2 - 1/2 केला आपण. 2 - 1/2 2 × 2 4 4 - 1 3/2. तर हे आलेलं आहे जे चे व्हॅल्यू फ्रॉम 5/2 टू 3/2. तर कोणकोणत्या व्हॅल्यू येतात. 5/2 टू 3/2 5/2 4/2 त्यानंतर 3/2. 4/2 म्हणजेच 2. ओके,